जर तुम्ही या 8 गोष्टी सोडल्या तर शरीर स्वतः ठीक होऊ लागेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजचे अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. आजच्या काळात आपल्या आसपास प्रत्येक दुसरी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहे. कोणाला मधुमेह आहे, कोणाला रक्तदाब आहे, कोणाला लठ्ठपणाचा त्रास आहे, तर कोणाला सतत शरीरात वेदना आणि थकवा जाणवतो. आपल्याला वाटते की कदाचित आपल्याकडे चांगले डॉक्टर किंवा चांगली औषधे नाहीत, पण सत्य काही वेगळेच आहे. आज बहुतेक लोक आजारी आहेत कारण ते उपचार करू शकत नाही, असे नाही, तर आजारी आहेत कारण ते त्या चुकीच्या गोष्टी सोडू शकत नाही, ज्या त्यांना आतून पोखरत आहेत. वैद्यकीय शास्त्र आणि मोठे डॉक्टरही हे मान्य करतात की आपले शरीर एक साधे यंत्र नाही, ही एक अशी कार्यशाळा आहे जी स्वतःची दुरुस्ती म्हणजेच डागडुजी करायला जाणते. जेव्हा तुम्हाला एखादी दुखापत होते तेव्हा शरीर ते स्वतः ठीक करते, हो ना? ठीक तसेच जेव्हा तुम्ही अंतर्गत रूपात चुकीच्या गोष्टी खाणे आणि चुकीच्या सवयी बंद करता तेव्हा शरीराचे आतील अवयव जसे की यकृत, मूत्रपिंड, हृदय आणि आतडी स्वतःला पुन्हा नवीन बनवण्यास सुरुवात करतात. शरीर ठीक करण्यासाठी सर्वात आधी औषधाची नाही, तर त्या नुकसान करणाऱ्या गोष्टीला थांबवण्याची गरज असते, जे आपण रोज आपल्या आयुष्यात सामील करत आहोत. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातून फक्त या 8 गोष्टी सोडल्या तर तुमचे शरीर स्वतःहून ठीक होऊ लागेल. चला तर जाणून घेऊया या 8 गोष्टींबद्दल सविस्तर. नंबर 1, पांढरी साखर म्हणजेच गोड विष. पहिली गोष्ट जी तुम्हाला आजपासूनच सोडायची आहे किंवा अत्यंत कमी करायची आहे ती आहे पांढरी साखर, गोड विष तुम्ही याला म्हणू शकता. खूप लोक विचार करतात की आम्ही दिवसातून फक्त 2 कप चहा पितो किंवा थोडेच गोड खातो, यामुळे काय नुकसान होईल. पण मित्रांनो, ही पांढरी साखर गोड नसून एक हळूहळू असर करणारे विष आहे. जेव्हा साखर कारखान्यात बनते तेव्हा ती साफ करण्यासाठी खूप सारी रसायने आणि गंधकाचा वापर केला जातो, ज्यामुळे तेथे सर्व पोषक घटक म्हणजे त्यात असलेल्या चांगल्या गोष्टी नष्ट होतात. हे आपल्या शरीरात जाऊन सर्वात आधी आपले रक्त घट्ट करते. जेव्हा रक्त घट्ट होते तेव्हा हृदयाला ते पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. हे आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी बिघडवते, ज्यामुळे मधुमेहासारखे साखरेचा आजार होतात. याशिवाय साखर पोटात सूज आणि वायू निर्माण करते आणि आपल्या नसा कमकुवत करते. आज जी यकृत चरबी साचण्याची समस्या म्हणजेच फॅटी लिव्हरचा आजार होत आहे त्याचे सर्वात मोठे कारण ही साखरच आहे. साखर सोडताच शरीरात काय बदल येईल? जर तुम्ही साखर सोडली तर फक्त 7 दिवसात तुम्हाला तुमचे पोट हलके वाटू लागेल, वायू आणि आम्लपित्त कमी होईल, शरीरातील ऊर्जा वाढेल. 21 दिवसात तुमची साखरेची पातळी नियंत्रणात येऊ लागेल आणि शरीराची अंतर्गत सूज कमी होईल. तर मित्रांनो, आता मला खात्री आहे की आजपासूनच तुम्ही तुमची ही साखर घेण्याची सवय कमी कराल आणि किंवा सोडाल. तर तुम्हाला साखरेच्या जागी काय वापरायचे आहे? तुम्ही साखरेच्या ऐवजी थोड्या प्रमाणात चांगला गूळ किंवा अस्सल मधाचा वापर करू शकता. हे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नंबर 2, रिफाईंड तेल म्हणजेच आरोग्याला घातक तेल. दुसरी सर्वात घातक गोष्ट जी आपल्या स्वयंपाकघरात बसून आपल्याला आजारी करत आहे ती आहे रिफाईंड तेल. एक जुनी म्हण आहे की जसे तेल तुम्ही खाल तसेच रक्त तुमच्या नसांमध्ये वाहेल. आजकाल बहुतेक घरांमध्ये शुद्ध केलेले सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल किंवा पाम तेलाचा वापर होतो. तुम्हाला माहीत आहे का की रिफाईंड तेल कसे बनते? हे तेल खूप जास्त तापमानावर उकळले जाते आणि त्यातील दुर्गंधी आणि चिकटपणा काढण्यासाठी घातक ॲसिड आणि भरपूर रसायने टाकली जातात. या संपूर्ण प्रक्रियेनंतर जे तेल उरते त्यात कोणतेही पोषण नसते. हे तेल जेव्हा आपल्या शरीरात जाते तेव्हा ते नसांच्या आत जाऊन चिकटून जाते, अगदी तसेच जसे प्लास्टिक चिकटते. याचे नुकसान हे होते की आपल्या नसांमध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात
कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयाचा आजारांचा धोका कित्येक पटीने जास्त वाढतो. हे आपल्या सांध्यांचे वंगणसुद्धा सुकवून टाकते, ज्यामुळे गुडघे आणि कमरेत वेदना होऊ लागते. याचा पर्याय काय आहे, म्हणजे दुसरा मार्ग काय आहे? मग जर आपण रिफाईंड तेल वापरू नये तर आपल्याला आपल्या जुन्या पद्धतीवर परतावे लागेल. जेवणासाठी नेहमी लाकडी खाण्याचे शुद्ध तेल वापरावे, जसे की मोहरीचे तेल, खोबरेल तेल किंवा शेंगदाणा तेल. कमी तेल आणि योग्य तेल हेच लांब आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. नंबर 3, रात्रीचे जड किंवा उशिरा जेवण. तिसरी चुकीची सवय जी आपल्याला सोडायची आहे ती म्हणजे रात्री उशिरा आणि जड जेवण करणे. ही एक अशी चूक आहे जी आपल्यापैकी सुमारे 80% लोक रोज करतात. दिवसभराच्या धावपळीनंतर आपण रात्री आरामात बसतो आणि डाळ, भात, पोळी, भाजी, गोड किंवा दुधासारखे जड जेवण पोटभर खातो आणि त्यानंतर लगेच आपण काय करतो? झोपून जातो. मित्रांनो, सूर्य मावळल्यानंतर आपल्या शरीराची जी पचनशक्ती असते ती मंदावते. रात्रीची वेळ शरीरासाठी झोपण्यासाठी आणि जुन्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी असते. पण जेव्हा तुम्ही रात्री जड जेवण करून झोपता तेव्हा तुमचे पोट झोपतानाही रात्रभर काम करत राहते. यामुळे अन्न पचत नाही तर पोटात सडू लागते. यामुळे सकाळी उठताच वायू, आम्लपित्त आणि डोकेदुखीची समस्या होते. यकृत ते अन्न पचवू शकत नाही, म्हणून ते त्या अन्नाला चरबीच्या रूपात शरीरात जमा करू लागते, ज्यामुळे पोट बाहेर येते आणि वजन वाढू लागते. तर वजन वाढण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे उशिरा जेवणे आणि रात्री जड जेवण करणे. योग्य नियम काय आहे? प्रयत्न करा की रात्रीचे जेवण सूर्य मावळण्याच्या सुमारास किंवा झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास आधी घ्यावे. रात्रीच्या जेवणात हलक्या गोष्टी जसे की भाज्यांचे सूप, हलकी खिचडी किंवा उकडलेल्या भाज्यांचा समावेश करा. खूप जास्त जड जेवण रात्री खायचे नाही. नंबर 4, पाकिटातील आणि प्रक्रिया केलेले अन्न. चौथी गोष्ट जी आपल्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकायची आहे ती आहे पाकिटातील आणि प्रक्रिया केलेले अन्न. आजच्या आधुनिक आयुष्यात आपण सोयीच्या नावाखाली आजार विकत घेतले आहेत. आपण रोज आजार विकत घेत आहोत. जी काही गोष्ट पाकिटात येते जसे की चिप्स, नमकीन, झटपट नूडल्स, गोठवलेले अन्न किंवा रेडी टू ईट अन्न, ते सर्व प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या गणनेतच येते. या गोष्टींना महिनाभर खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्यात हानिकारक टिकवणारी रसायने, कृत्रिम स्वाद आणि खूप जास्त प्रमाणात खराब मीठ आणि चरबी टाकली जाते. हे अन्न चवीला चांगले लागू शकते, पण यात कोणतेही जिवंत तत्व म्हणजे कोणतेही ताजे पोषण नसते. हे प्रक्रिया केलेले अन्न आपल्या आतड्यांमध्ये जाऊन चिकटून बसते. यामुळे आपली आतडी सुस्त होतात आणि अन्नातील पोषक घटक शोषून घेण्याची त्यांची क्षमता नष्ट होते. परिणामी आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे आपण वारंवार आजारी पडू लागतो. पाकिटातील अन्न सोडताच काय बदल येईल तुमच्या शरीरात? जेव्हा तुम्ही बाहेरचे आणि पाकिटाचे अन्न बंद करून घरचे शुद्ध, ताजे, बनवलेले अन्न खाता, तेव्हा तुमची पचनसंस्था मजबूत होते. तुम्हाला योग्य वेळी भूक लागते आणि वारंवार आजारी पडणे बंद होते. नंबर 5, पांढरे मीठ आणि त्याचे अतिसेवन. 5वी गोष्ट जी आहे आपल्याला सोडायची किंवा खूप कमी करायची आहे ती आहे शुद्ध केलेले पांढरे मीठ. साखरेप्रमाणे जे अगदी पांढरे आणि बारीक मीठ आपण बाजारातून आणतो किंवा खातो, ते सुद्धा खूप जास्त रसायने वापरून पांढरे केलेले असते. ते बनवण्याच्या प्रक्रियेत त्यातील सर्व आवश्यक खनिजे जसे की पोटॅशियम आणि मॅग्नेशियम काढून टाकले जातात आणि फक्त सोडियम क्लोराईड त्यात असते. जेव्हा आपण जास्त प्रमाणात पांढरे मीठ खातो किंवा वरून कोशिंबीर आणि रायत्यामध्ये टाकून खातो, तेव्हा ते आपल्या शरीरात पाणी साठवून ठेवते, म्हणजेच वॉटर रिटेन्शन होते. यामुळे शरीरात जडपणा येतो आणि सर्वात मोठे नुकसान होते की ते आपल्या रक्तवाहिन्यांवर दबाव वाढवते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा आजार होतो. उच्च रक्तदाब थेट आपल्या हृदयावर आणि मूत्रपिंडावर वाईट परिणाम करतो. याशिवाय पाकिटातील गोष्टी आणि फास्ट फूडमध्येही हे मीठ खूप जास्त प्रमाणात असते, जे आतील अवयवांना
कमकुवत करते. याचा पर्याय काय आहे? आजच आपल्या स्वयंपाकघरातून पांढरे मीठ काढून त्याच्या जागी सेंधव मीठ म्हणजेच रॉक साल्ट किंवा काळे मीठ वापरण्यास सुरुवात करा. सेंधव मीठ नैसर्गिक असते. ते रक्तदाब अचानक वाढवत नाही आणि त्यात शरीरासाठी आवश्यक अनेक नैसर्गिक खनिजे असतात. नंबर 6. मैदा आणि पांढरा ब्रेड. 6वी गोष्ट जी तुम्हाला लगेच सोडली पाहिजे ती आहे मैदा आणि त्यापासून बनवलेल्या गोष्टी, जसे की पांढरा ब्रेड, पिझ्झा, पास्ता, भटुरे आणि बिस्किटे. मैदा प्रत्यक्षात गव्हापासूनच बनतो, पण गव्हाचा वरचा थर म्हणजे कोंडा पूर्णपणे काढून टाकला जातो. कोंडा निघाल्यानंतर जे उरते त्याला रसायनांनी ब्लीच करून अगदी पांढरा मैदा बनवला जातो. मैद्यामध्ये चौथ्याचे म्हणजेच फायबरचे प्रमाण 0 असते. जेव्हा आपण मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी खातो तेव्हा ते आपल्या पोटात जाऊन एका डिंकाप्रमाणे चिकटून जाते. हे आपल्या आतड्यांना, भिंतींना जाम करते, ज्यामुळे गंभीर बद्धकोष्ठतेची समस्या होते. आयुर्वेदात म्हटले आहे की प्रत्येक आजाराची सुरुवात पोट आणि बद्धकोष्ठतेपासून होते. मैदा पचायला खूप जास्त वेळ घेतो, ज्यामुळे ते पोटात विषारी तत्वे निर्माण करते. हे रक्तातील साखरही खूप वेगाने वाढवते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कित्येक पटीने वाढतो. मैदा सोडण्याचे फायदे काय होतील? जेव्हा तुम्ही मैदा सोडून कोंडायुक्त गव्हाचे पीठ, बाजरी, नाचणी किंवा ज्वारीसारख्या गोष्टी खाता तेव्हा तुमचे पोट नेहमी स्वच्छ राहते, आतडी मजबूत होते आणि शरीराचे पचन 10 पटीने सुधारते. नंबर 7. जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय. 7वी गोष्ट जी कोणतीही खाण्याची वस्तू नसून एक खूप चुकीची सवय आहे ती म्हणजे जेवणानंतर लगेच किंवा जेवताना भरपूर पाणी पिणे. आजकालच्या काळात खूप लोकांची सवय असते की जेवण करताच ते 1 किंवा 2 ग्लास थंड पाणी पितात. आयुर्वेदात या सवयीला विषासमान सांगितले आहे, ज्याचा अर्थ जर तुम्ही जेवणानंतर पाणी पित असाल तर एका अर्थाने ते विषाचेच काम करत आहे. याला वैज्ञानिक पद्धतीने समजा. जेव्हा आपण जेवतो तेव्हा ते पचवण्यासाठी आपल्या पोटात एक पाचक रस किंवा आग निर्माण होते, ज्याला आयुर्वेदात जठराग्नी म्हणतात. हे पाचक रस अन्नाला लहान तुकड्यात तोडून पचवण्याचे काम करते. पण जसे तुम्ही जेवल्यावर वरून थंड पाणी पिता, ते पाचक रस शांत होते, म्हणजे पोटाची आग विझते. त्यानंतर अन्न पचत नाही तर पोटात पडून पडून सडू लागते. अन्न सडल्यामुळे पोटात भयंकर वायू, आंबट ढेकर, आम्लपित्त आणि युरिक ॲसिड सारख्या समस्या आपोआप निर्माण होऊ लागतात. योग्य नियम काय आहे? जेवण करण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही पाणी पिऊ शकता आणि जेवण केल्यानंतर किमान 45 मिनिटांपासून 1 तासांपर्यंत तुम्हाला पाणी प्यायचे आहे. जर जेवताना घसा कोरडा पडला किंवा घशात अन्न अडकले तर तुम्ही फक्त 1 किंवा 2 घोट कोमट पाणी किंवा ताक घेऊ शकता, यापेक्षा जास्त नाही. या सवयीला बदलताच तुमची वायूची समस्या कायमची संपून जाईल. नंबर 8. रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि अपुरी झोप. 8वी आणि शेवटची गोष्ट जी आपल्या पिढीची सर्वात मोठी कमजोरी बनली आहे ती आहे रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि आपली झोप पूर्ण न करणे. हे सुद्धा एक खूप मोठ्या समस्येचे कारण आहे. आजकाल मोबाईल आणि सोशल मीडियाच्या नादात लोक रात्री 12, 1 किंवा 2 वाजेपर्यंत जागे राहतात. आपल्याला वाटते की रात्री उशिरा झोपून जर आपण सकाळी उशिरापर्यंत झोपलो तर झोप पूर्ण होईल, पण मित्रांनो असे अजिबात होत नाही. निसर्गाने आपल्या शरीराच्या आत एक जैविक घड्याळ बसवून ठेवले आहे. रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 3 वाजेपर्यंतची ती वेळ असते जेव्हा आपले यकृत आणि बाकी अवयव शरीरातून घाण बाहेर काढतात आणि स्वतःची दुरुस्ती करतात. पण जेव्हा तुम्ही त्यावेळी जागे असता तेव्हा शरीर आपले काम करू शकत नाही. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने शरीरात कॉर्टिसोल नावाचे तणाव संप्रेरक वाढते, ज्यामुळे मानसिक तणाव, चिडचिड आणि केस गळणे सुरू होते. अपुऱ्या झोपेमुळे आपले चयापचय खराब होते, ज्यामुळे विनाकारण वजन वाढू लागते आणि डोळे कमकुवत होऊ लागतात. झोपण्याची योग्य पद्धत काय आहे? प्रयत्न करा की रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत मोबाईल आपल्यापासून दूर ठेवा आणि झोपा. जेव्हा तुम्ही रात्रीची 7 ते 8 तासांची गाढ आणि योग्य वेळेची झोप घेता तेव्हा सकाळी तुम्ही कोणत्याही अलार्मशिवाय अगदी टवटवीत आणि ऊर्जेने भरपूर उठाल. तुमचा अर्धा तणाव आणि शारीरिक आजार फक्त योग्य वेळी झोपल्यानेच ठीक होतील.
मित्रांनो, या होत्या त्या 8 गोष्टी ज्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यातून हळूहळू कमी करून पूर्णपणे सोडून दिल्या तर तुमचे शरीर कोणत्याही आजाराशी स्वतः लढून त्याला ठीक करेल. आपले शरीर खूप शक्तिशाली आहे. फक्त आपल्याला त्याला चुकीच्या गोष्टी देऊन कमकुवत करणे बंद करावे लागेल. औषधे फक्त आजाराची लक्षणे काही काळासाठी दाबू शकतात, पण आपल्या सवयी सुधारणे म्हणजे आजार मुळापासून संपवणे होय. जर तुम्ही इच्छिता किंवा तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमी निरोगी राहावे आणि डॉक्टरांच्या चकरा मारण्यापासून वाचावे, तर आजपासूनच हे बदल तुमच्या आयुष्यात लागू करा. आशा करते की आजची ही माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला या गोष्टी योग्य आणि कामाच्या वाटल्या असतील तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला सांगतो की तुम्हाला आमचे काम आवडत आहे. या व्हिडिओला तुमच्या आईवडिलांना, वृद्धांना आणि मित्रांसोबत जरूर शेअर करा, कारण एक योग्य माहिती कोणाचेही संपूर्ण आयुष्य बदलू शकते. स्वस्थ राहा, सतर्क राहा. फौजी वाईफ निलिमा चॅनलला पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या महत्त्वाच्या माहितीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत व्हिडिओच्या शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. राधे राधे. जय श्री कृष्ण.